नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षकांनो, टीईटी बंधनकारक संदर्भातला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आलेला आहे। यानंतर आरटी 2009 महाराष्ट्रात लागू झालाय। 5 वर्ष ज्यांची सर्व्हिस बाकी आहे ते सोडले तर सगळ्या शिक्षकांना टीईटी बंधनकारक करण्यात आली। या संदर्भात अगदीच काल परवा अहिल्यानगर येथे मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले आहे। महाराष्ट्रात प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता ह्या आंदोलनाने वेग धरलेला आहे। या आंदोलनामध्ये प्रत्यक्ष शिक्षक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि शिक्षकांच्या मागण्या काय आहेत थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया। आणि आता 24 नोव्हेंबरला अर्थात 23 नोव्हेंबरला टीईटी आहे आणि 24 नोव्हेंबरला राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यासंदर्भात सुद्धा या शिक्षक संघटनांनी आंदोलन करून बंद ठेवण्यासाठी सरकारला इशारा दिलाय। थोडक्यामध्ये हा व्हिडिओ नेमका समजून घ्या। सगळ्या शिक्षकांच्या बाजूने पण आणि उमेदवारांच्या बाजूने पण एक इग्नाइट अकॅडमी नेहमी चांगल्या पद्धतीने काम करत आलेली आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा आणि आपल्या कमेंट नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा। बघूया 24 नोव्हेंबरला राज्यातील सर्व शाळा बंद करण्यासंदर्भात आणि या आंदोलनाच्या काय काय मागण्या आहेत। ओके, पहिला मुद्दा बघा, लोकसत्ता न्यूजपेपरला बातमी आलेली आहे। ही बातमी आहे 5 नोव्हेंबर 2025 ची। याबद्दल बऱ्याचशा शिक्षक संघटना, बरेचसे त्यांचे सदस्य शिक्षक असतील यांच्याशी आमचं वारंवार बोलणं होत असतं। काही शिक्षक सुद्धा आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत ज्यांना आम्ही या सगळ्या गोष्टी अपडेट काय असेल किंवा शासनाचे बारकावे काय, आरटी काय सांगतो, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय सांगतो हे पण आम्ही आमच्यामध्ये जेवढं आम्हाला समजतं त्यांना आम्ही सांगत असतो। हा व्हिडिओ नीट शेवटपर्यंत समजून घ्या। लोकसत्ता न्यूजपेपरनी बातमी दिली आहे, राज्यभरातील शाळा 24 नोव्हेंबरला बंद, टीईटी सक्तीविरोधात कोणी घेतला निर्णय। आता या ठिकाणी जर बघितलं तर या शिक्षक संघटना आहे, कोणत्या शिक्षक संघटना आहे, राज्यभरातील ज्या विविध शिक्षक संघटना आहे त्यांची संयुक्त पुढाकाराने एक मीटिंग झाली। कधी 4 नोव्हेंबरला कुठे झाली, रावसाहेब पटवर्धन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे यांची मीटिंग झाली आणि ह्या मीटिंगमध्ये या बैठकीमध्ये टीईटी संदर्भात चर्चा करण्यात आली होती आणि त्यामध्येच ठरलं की 24 नोव्हेंबरला आपण राज्यभर मोठ्या प्रमाणे आंदोलन करणार आहोत आणि शाळा बंद ठेवणार आहोत। तो निर्णय तुम्हाला पूर्ण दाखवतो। पहिले मी काय म्हटलं, यांनी सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल लागला होता त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की टीईटी बंधनकारक सगळ्या शिक्षकांना असणार आहे। आता शिक्षक हे गेले कित्येक वर्षापासून ज्ञान देण्याचं काम करतात, कित्येक विद्यार्थ्यांनी घडवलेले आहेत आणि आता या अंतिम टप्प्यामध्ये किंवा काही शिक्षकांना आता जॉईन होऊन 10-15 पेक्षाही जास्त वर्ष झालीत, त्या शिक्षकांना सुद्धा आता अभ्यास करून टीईटी द्यावी लागणार। यावर भरपूर व्हिडिओ मी पाठीमागे पण घेतलेले आहे, भरपूर कमेंट शिक्षकांच्या आणि उमेदवारांच्या पण आहेत, त्यात भरपूर प्रश्न ते मी आता सांगत बसत नाही तुम्हाला, फक्त आजची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवतो। यामध्ये ज्या संघटना बघा, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या, महाराष्ट्र राज्य महानगरपालिका आणि नगरपालिका प्राथमिक शिक्षक संघाने मंगळवारी ही पत्रकार परिषद घेऊन आपण 24 नोव्हेंबरला शाळा बंद आंदोलन करणार आहोत असं त्यांनी सांगितलंय। आता यामध्ये त्यांनी परत एकदा या निर्णयामध्ये म्हणजे या मीटिंगमध्ये डिस्कशन केलं की सर्वोच्च न्यायालयाची जी याचिका दाखल करायची होती बघा, पुनर्विचार याचिका, ही महाराष्ट्र सरकारने दाखल करायला हवी अशी पण त्यांची मागणी आहे। या संदर्भात शासनाने अजूनही शिक्षण विभागाने असं काही लेटर म्हणा किंवा असं काही घोषणा केलेलीच नाहीये। पुनर्विचार याचिका त्यांनी दाखल केलीच नाहीये असं संघटनांचं म्हणणं आहे आणि ती नसेल केली तर त्यांनी दाखल करावी असंही संघटनांचं म्हणणं आहे। या संघटनेमध्ये बरेचसे पदाधिकारी तुम्ही इथे नाव त्यांचे वाचू शकतात। त्यानंतर यामध्ये राज्य सरकारने यामध्ये तातडीने हस्तक्षेप करून शिक्षकांना लक्ष्य करण्याच्या घटना थांबवणे अपेक्षित असून अनेक अनुभवी शिक्षकांना टीईटी नसल्याने नोकरीवर धोका निर्माण झाला आहे। ही बाब शिक्षकांच्या मनोधैर्यावर परिणाम करणारी आहे। या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने याबाबत त्वरित हस्तक्षेप करावा, अन्यथा शिक्षक रस्त्यावर उतरून 24 नोव्हेंबर रोजी राज्यभरात शाळा बंद आंदोलन करण्यात येईल। आंदोलन हा आमचा अंतिम पर्याय नाही, पण शासनाने दखल घेतली नाही तर आम्हाला हा मार्ग स्वीकारावा लागेल असे त्या ठिकाणी जे त्यांचे पदाधिकारी आहेत थोरात यांनी नमूद केलेलं आहे। आता त्यात त्यांचं म्हणणं असं आहे की टीईटी सक्तीचा निर्णय लागू करताना अनुभवी शिक्षकांना संरक्षण देण्यात यावे, त्यांच्या सेवा सुविधांवर गदा येऊ नये, अन्यथा शिक्षण क्षेत्रात मोठा असंतोष उसळेल असे त्यांचं म्हणणं होतं, संघटनेचं म्हणणं होतं। आता यामध्ये मी तुम्हाला 2-3 मुद्दे सांगतो। शाळा बंद करून त्या विद्यार्थ्यांवरती आपण म्हणूया की त्या विद्यार्थ्यांना राईट टू एज्युकेशन हक्क आहे, तो त्यांचा हक्क आहे, चांगल्या शिक्षकाकडनं आम्हाला शिक्षण मिळालं पाहिजे।
शिक्षकांचं म्हणणं आहे आम्ही कित्येक वर्षापासून शिकवतो, मग आम्ही चुकीचं शिकवतो का, आम्ही बरोबर शिकवत नाही का, आमच्या हाताखालून घडणारे बरेचसे विद्यार्थी मोठ्या मोठ्या हुद्द्यावर पोहोचलेले आहेत. सो सरकारने जर आपली बाजू व्यवस्थित मांडली सर्वोच्च न्यायालयात किंवा न्यायालयामध्ये तर नक्की याच्यावरती चांगलं डिस्कशन होऊन निर्णय पण होईल. आणि आपल्याला माहिती असेल की मागेच काही दिवसांपूर्वी महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात काही राज्यांच्या पुनर्विचार याचिका पडलेल्या आहेत आणि या पुनर्विचार याचिकेच्या अगेन्स्ट न्यायालयाने सुद्धा मोठं काय म्हणजे आपण बेंच इथे बसवण्यासाठी इथे परवानगी दिलेली आहे किंवा नवीन मोठ्या बेंच समोर ही पूर्ण केसची सुनावणी चालणार आहे. सो एक डिस्कशन चांगलं व्हावं हीच या बेंचच्या माध्यमातून मागणी आहे. सो महाराष्ट्र राज्याने सुद्धा पुनर्विचार याचिका टाकावी आणि या बेंचकडे आपली ही केस पुनर्विचार याचिका करावी असं या शिक्षक संघटनेचं म्हणणं. दुसरा मुद्दा, विद्यार्थ्यांना राईट आहे तो विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक पण चांगले आहेत असं काही शिक्षकांचं म्हणणं आहे. आता असं म्हणूया आपण सगळ्या शिक्षकांचं म्हणणं आहे, पण काही ठिकाणी अशी ही घटना घडत आहे की काही शिक्षकांना खरंच काही गोष्टी येत नाही. मी प्रॉपर प्रत्येक शिक्षकाबद्दल अजिबात बोलत नाही. काही ठिकाणी खरंच असं आहे, याच्यावरती पाठीमागे व्हिडिओ पण घेतला, युट्यूबला पण असे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवले होते. काही शिक्षकांना साध्या गोष्टी स्पेलिंग सुद्धा येत नाही, काय म्हणजे आपण पाढे सुद्धा येत नाही, गणिताची बेरीज वजाबाकी सुद्धा येत नाही, असे पण काही शिक्षक आहे जे काही ठिकाणी शिकवत आहे. सो ही मागणी त्या अनुषंगाने पण ओके आहे की टीईटी त्यांना द्यावी लागेल. जर ते पात्र नाही झाले तर त्यांना इथे राजीनामा द्यावा लागेल किंवा त्यांना काय त्या सेवेतनं त्यांना अपात्र ठरवण्यात येईल, हे पण बोललं जातं. आता बघा, दोन्ही बाजू लक्षात घेतल्या तर एखाद्या गोष्टीच्या मुळे सगळ्या शिक्षकांना त्यात कितपत काय भरडणं म्हणा किंवा त्या शिक्षकांना परत या प्रोसेसमध्ये जाणं कितपत योग्य राहील, हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. मग यावरती नेमका तोडगा काय असावा की खरंच काही शिक्षक तसे आहेत म्हणून त्यामुळे सगळ्या शिक्षकांना ही टीईटी बंधनकारक करावी का, किंवा याच्यावर वेगळा काही निर्णय होऊ शकतो का, यावरती राज्य सरकारने, शिक्षण विभागाने, केंद्र सरकारने आणि न्यायालयाने सुद्धा विचार करावा. ही एक चांगली मागणी संघटनेची आहे. पण दुसऱ्या बाजूला हाही संघटनेनी म्हणजे संघटनेतल्या काही शिक्षकांचं म्हणणं आहे की हा काही ठिकाणी शिक्षक आहेत मान्य आहे आम्हाला, पण त्यांच्यामुळे तुम्ही सगळ्याच शिक्षकांना गृहीत धरू नये. आणि काही उमेदवार जे आहेत जे अभियोग्यताधारक किंवा जे डीएड बीएड झाले आता शिक्षक भरतीमध्ये सामील आहेत, त्यांचं म्हणणं आहे की होऊ दे ना शिक्षकांना, देऊ दे ना परीक्षा. जर शिक्षक चांगला असेल तर का बरं घाबरतात, टीटी द्यायला पाहिजे त्यांनी, असंही काही उमेदवारांच्या कमेंट आमच्यापर्यंत पोहोचल्या आणि काही फोन करून पण बोलले आहेत. सो बघा, आपलेच सगळे आहेत, काही अभियोग्यताधारक आहे, नवीन शिक्षक व्हायला तयार आहे, काही शिक्षक ऑलरेडी आहेत, काही ठिकाणी अशी परिस्थिती की शिक्षक म्हणून त्याच्यात काही गुणच नाही असे पण आहेत. सो या ठिकाणी हे जे वेगवेगळे गट तयार होतात आणि त्यांची वेगळ्या माध्यमातून ह्या प्रतिक्रिया समोर येत आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, यावरती सरकारने, शिक्षण विभागाने, कोर्टाने आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने नक्कीच विचार करावा आणि योग्य तो निर्णय घेऊन योग्य ते या मुलांसाठी, आरटी कोणासाठी, राईट टू एज्युकेशन, मुलांचा राईट आहे, या मुलांसाठी योग्य तो आरटी लागू करून योग्य तो निर्णय घेतला पाहिजे असंच सगळ्यांचं म्हणणं असावं. सो यावरती बघा, एक शिक्षक म्हणून, एक त्रयस्थ म्हणून, एक पालक म्हणून, एक उमेदवार म्हणून तुमचं म्हणणं काय ते कमेंटमध्ये नक्की कळवा. पण ह्या सगळ्यांचा आदर राखून कमेंटमध्ये टाका. मला म्हणायचं नाही की तुम्ही असंच बोला तसंच बोला, पण मला म्हणायचं असं आहे की आपल्याला सगळ्यांसाठी योग्य काय तो निर्णय घेणं खूप महत्त्वाचं असणार आहे. सो आंदोलन आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये चालू आहे, प्रत्येक जिल्हा लेव्हलला आंदोलन चालू आहे आणि ही आंदोलनाची थिंगी पडलेली हे हळूहळू वाढत चाललेलं आहे. सो याच्यावरती योग्य तो तोडगा योग्य वेळी सर्वांनीच काढणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.